रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गणेश पुराण कथासार यातील क्रीडाखंडातील अध्याय 21 ते अध्याय 30. पण त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेचच मिळेल. तर मग चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. श्री गणेश पुराण कथासार क्रीडाखंड यातील अध्याय 21. अंबोसुराच्या मातेचा वध. अंबोसुराच्या शरीराचे तुकडे झाले. त्यापैकी मस्तक त्याच्या अंगणात जाऊन पडले. आईने ते मस्तक पाहिले. ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. तिने प्रतिज्ञा केली की महोत्कटाने माझ्या मुलास यमलोकी धाडले. आता मी त्याचे शिर कापून आणेल व त्यानंतरच मुलाच्या शिराचा अग्निसंस्कार करेल. तिने सुंदर रूप धारण केले. ती काशी राजाच्या राजधानीत आली. या मायावी आदितीचे सर्वत्र स्वागत झाले. आपल्या मुलाला भेटावयास आले आहे असे तिने सांगितले. ही बातमी राजाच्या कानांवर गेली. राजालाही अत्यंत आनंद झाला. तो आदितीला भेटायला आला. तो तिला हात जोडून म्हणाला की आता विवाह समारंभ जवळच आला आहे. आता आनंदाने येथे राहावे. एवढ्यात महोत्कट तेथे आला. त्याने आदितीचे रूप धारण केलेल्या कपटी राक्षसिनीला ओळखले. तो तिला म्हणाला, तू माझ्यासाठी काय खायला आणले आहेस? तेव्हा तिने विषात कालवलेला लाडू दिला. त्याने तो पटकन खाऊन टाकला. त्याने असे अनेक विषारी लाडू खाल्ले. एवढ्यात राणी तेथे आली. दोघांनाही भोजनासाठी आत बोलावले. ती मायावी राक्षसीन उठू लागली, परंतु महोत्कट मांडीवर बसल्यामुळे तिला उठता येईना. महोत्कटाने आपले वजन आणखी वाढवले. मायावी राक्षसीनीस ते वजन पेलवेना. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या उठता येईना. महोत्कटाने आणखी वजन वाढवून तिला चिरडून ठार मारले. तिचे प्रचंड शरीर जमिनीवर विखुरले. येथेच अध्याय 21 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 22. तपस्वी शुक्ल आणि पतिव्रता विद्रुमा. महोत्कटाचे लीलाविलास पाहून प्रजाजनांना आश्चर्य आणि आनंद वाटत होता. एके दिवशी सभेमध्ये प्रजेने सांगितले की हे राजा, आम्हालाही या अलौकिक मुलाचा पराक्रम पाहू दे. तसेच याला आम्ही भोजन देऊ इच्छितो, तरी हा आमच्या घरी येऊ दे. महोत्कट म्हणाला, हे प्रजानन, तुमचे माझ्यावर प्रेम आहे हे खरे, परंतु तुम्ही राजाची परवानगी काढा, म्हणजे मी तुमच्या घरी येईन. हे बोलणे ऐकून राजाने सर्वांच्या घरी जाण्याची त्याला परवानगी दिली. हे ऐकून प्रजाजनांना मोठा आनंद प्राप्त झाला आणि ते पाकसिद्धी करण्यासाठी निघून गेले. या राज्यात शुक्ल नावाचा एक तपस्वी राहत होता. तो गरीब ब्राह्मण होता. त्याला विद्रुमा नावाची अतिशय सुंदर पत्नी होती. ती पतिव्रता होती. तिचे तेज चेहऱ्यावरती विलसत होते. आज ते ब्राह्मण भिक्षा मागवयास गेले असताना घरोघर भोजनाचा थाट मांडलेला दिसत होता. प्रत्येकाच्या घरी भोजनाचा सुगंध दाटलेला होता. ब्राह्मणाने चौकशी केली तेव्हा कळले की आज छोटा विनायक भोजनासाठी येणार आहे. शुक्लाने ही बातमी आपल्या पत्नीला सांगितली. विद्रुमा म्हणाली, आपल्या गरीबाच्या घरात विनायक कसा काय येईन? त्यावर शुक्ल म्हणाला, हे प्रिये, देव भावाचा भुकेला असतो. तो भक्ताच्या हृदयाची श्रीमंती जाणत असतो. प्रेमाने अर्पण केलेल्या पदार्थाचा तो आवडीने स्वीकार करत असतो. हे पतीचे उद्गार ऐकून विद्रुमा भोजनाच्या तयारीस लागली. तिने अनेक प्रकारची धान्ये एकत्र करून पीठ दळून आणले आणि त्याची भाकरी तयार केली. तांदळाच्या कण्या तयार केल्या. ब्राह्मणाने पूजेची तयारी केली. दर्भासन घालून ते कुमाराची येण्याची वाट बघत होते. येथेच अध्याय 22 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 23. शुक्लाकडे महोत्कटाचे भोजन. एके दिवशी राजसभेत स्वर्गाहून सनक आणि
सनंदन हे ऋषी आले होते. राजाने त्यांचे यथायोग्य स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले. ऋषींनी सांगितले, ब्राह्मणपुत्र गजानन यांचा पराक्रम ऐकला. त्याच्या दर्शनासाठी आम्ही येथे आलो आहोत. एवढ्यामध्ये कुमार तेथे आला. त्याच्या हातामध्ये मोदक होता. राजाने ऋषींना सांगितले, हाच तो पुत्र होय. सनक आणि सनंदन म्हणाले, तुझे दर्शन झाले, आम्ही आता निघतो. एवढे बोलून ते गंगेमध्ये स्नानाला गेले. यानंतर कुमाराने गंगेवरती स्नान केले व तो शुक्ल ब्राह्मणाच्या घरी भोजनासाठी आला. त्याला पाहताच पतीपत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी त्याला चौरंगावर बसविले. भोजनासाठी भाकरी व पेज वाढली. मोठ्या आवडीने महोत्कटाने भोजन केले. महोत्कट त्या ब्राह्मणास म्हणाला, खऱ्या प्रेमाने आणि भोजनाने मी तृप्त झालो. तुला हवा तो वर माग. त्यावेळी ब्राह्मण पती पत्नी म्हणाले, आमच्या अंतःकरणामध्ये तुझी भक्ती जन्मोजन्मी राहू दे. हाच आम्हाला वर दे. महोत्कटाने तथास्तु म्हटले आणि ब्राह्मणाची गरिबी संपून गेली. येथेच अध्याय 23 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 24. दशभुजा गणेशाचे सनक सनंदनांना दर्शन. कुमार शुक्लाकडून निघाला व राजवाड्यात येऊन झोपला. ही बातमी सर्व लोकांना कळली. ते सर्वजण राजवाड्यात आले आणि भोजनाचा आग्रह करू लागले. कुमारने पोटभर भोजन झाल्याचे सांगितले. त्यावेळी प्रजानन तेथेच बसून राहिले. जोपर्यंत आपण भोजनास येणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे सांगण्यात आले. लोकांची प्रेमभक्ती पाहून महोत्कटाच्या हृदयात करुणा निर्माण झाली. त्याने अनेक रूपे धारण केली आणि तो प्रत्येकाच्या घरी भोजनासाठी गेला. नदीवर स्नान करून सनक आणि सनंदन भोजनासाठी एका ब्राह्मणाच्या घरी आले. तेव्हा तेथे त्यांना गजानन भोजन करत असल्याचे दिसले. त्यामुळे तेथे न थांबता ते दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी आले. तो तेथेही गजानन भोजन करीत होते. तिसऱ्या घरीही तीच घटना घडली. हा काय प्रकार आहे म्हणून त्याने गावात सर्वांच्या घरी भेटी दिल्या. तो सर्वांच्या घरात गजाननाचे दर्शन झाले. गजाननाची 10 हात असलेली किरीट कुंडलधारी तेजस्वी सुंदर मूर्ती त्यांना दिसली. त्यामुळे त्यांचा अहंकार नाहीसा झाला आणि त्यांनी गजाननाला वंदन करून त्याची स्तुती करायला सुरुवात केली. येथेच अध्याय 24 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 25. गणेशास प्रेमभक्तीची आवड. सनक व सनंदन शरण आल्यामुळे व त्यांचा अहंकार नाहीसा झाल्यामुळे गजानन संतुष्ट झाला. त्याने दोघांना वर दिले. त्यांनी गजाननाची एक सुंदर मूर्ती बनवली. एक भव्य देवालय बांधले आणि गजाननाच्या मूर्तीची स्थापना केली. जवळ एक पाण्याचे कुंड तयार केले. त्याला गणेश कुंड असे नाव देण्यात आले. व्यासांनी ही कथा ऐकली आणि ब्रह्मदेवाला प्रश्न केला, गजानन हा गावातील ब्राह्मणांच्या घरी न जाता गरीब शुक्लांच्या घरी का गेला? त्याला श्रीमंत का केले याचे रहस्य मला सांगावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, शुक्ल पती पत्नीची अतिशय अनन्य भक्ती होती. ते दोघेही अंतःकरणाने शुद्ध होते. बाह्य श्रीमंतीपेक्षा आंतरिक श्रीमंतीच देवाला प्रिय असते. शुद्ध प्रेमाने केलेले त्याचे साधे भोजन पक्वान्नापेक्षा गजाननाला गोड लागले होते. येथेच अध्याय 25 समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 26. शमीच्या पानाचे श्रेष्ठत्व. पुरातन काळची कथा. मंद नावाच्या नगरात एक भीम नावाचा व्याध राहत होता. तो अनेक प्रकारची हत्यारे घेऊन रानावनात जाऊन शिकार करीत असे. हरिणांना मारून तो आपली उपजीविका चालवित असे. त्या नगरीत एक मोठा उत्सव होता. व्याधाने खूप शिकार केली आणि ती शिकार विकण्यासाठी बाजारात आणू लागला. वनात एका राक्षसाला मांसाचा वास आला. त्या वासाच्या आधारे तो राक्षस व्याधाजवळ येऊन पोहोचला. व्याध अतिशय घाबरला आणि पळत सुटला. तो शमीच्या झाडावर चढून बसला. राक्षसाने त्याचा पाठलाग केला आणि तोही शमीच्या झाडावर चढून बसला. राक्षसाच्या प्रचंड भाराने शमीचे झाड मोडून पडले.
शमीचे एक पान झाडाखाली वामनाने स्थापन केलेल्या गजाननाच्या मूर्तीवर पडले. त्यामुळे नकळत पुण्य निर्माण झाले. दोघांच्या पातकांचा नाश होऊन त्यांना सुंदर रूप प्राप्त झाले. गणेशाची कृपा प्राप्त झाली. येथेच अध्याय 26 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 27. भीमव्याधाचा पूर्ववृत्तांत. व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, तो व्याध आणि राक्षस पूर्वजन्मी कोण होते? त्यांचे पूर्वजन्मीचे कुलशील कोणते? वामनाने अनुष्ठान का केले होते? तसेच गजाननाने त्यांना कोणता वर दिला? गणेशलोक हा वेगळा आहे काय? गणेशाला शमी का आवडते? ब्रह्मदेव उत्तर सांगू लागले, अनेक जन्मापूर्वी भीमव्याध हा राजा होता. त्याने वेदशास्त्रांचा अभ्यास केला होता. त्याला संतानांची प्राप्ती नव्हती. म्हणून त्याने दुर्घर्ष नामक भाऊबंदाच्या सांब नावाच्या पुत्राला गादीवर बसवण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे सांबाला प्रधानाने गादीवर बसविले. हा पुत्र जारज आहे हे दुर्घर्षाला माहीत नव्हते. प्रधानाने त्याला राजावर बसवून सर्व राज्यचिन्हे अर्पण केली. सत्ता व वैभव प्राप्त झाल्यामुळे सांबाचे आचरण बदलले. तो व्यसनी बनला. त्याने अनेक सावकारांची संपत्ती काढून घेतली. ध्वज आणि शत्रुजित त्याला उत्तम प्रकारचे मार्गदर्शन करू लागले. पण राजाने त्यांना तुरुंगात ठेवले व एका दुष्ट बुद्धिमित्राला प्रधानपद बहाल केले. येथेच अध्याय 27 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 28. भीमव्याधाचा उद्धार. सांबाने आपली वाईट कर्मे वाढविली. तो अत्याचार करू लागला. एके दिवशी राजा व प्रधान शिकार करण्यासाठी वनात गेले होते. वनात गजाननाचे एक पुरातन मंदिर होते. वशिष्ठ ऋषींनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. वरद गणपती असे नाव दिले होते. सांब राजा आणि प्रधानाने ते मंदिर पाहिले. घोड्यावरून ते खाली उतरले. पत्री, फुले व फळे गोळा करून त्यांनी गजाननाची मनोभावे पूजा केली. मंदिराला प्रदक्षिणा घातली. शिकार करून ते पुन्हा आपल्या राज्यात परत आले आणि प्रजेचा छळ करू लागले. त्यामुळे त्यांचे पाप वाढले आणि यमाने त्यांना नरकात पाठविले. त्यानंतर अनेक दुःख भोगीत ते व्याध व राक्षस झाले. सांब राजा असताना त्यांनी वरद गणपतीची पूजा केली होती. ही पुण्याई त्यांच्या पाठीशी होती म्हणून त्या दोघांचा उद्धार झाला होता. येथेच अध्याय 28 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 29. हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपूची वंशकथा. ब्रह्मदेव सांगू लागले, पूर्वी कश्यपाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. तेव्हा गजाननाच्या वराने कश्यपाने आपल्या 14 स्त्रियांपासून सृष्टी निर्माण केली. त्यामध्ये दिती व आदिती या श्रेष्ठ होत्या. दितीने एके सायंकाळी पुत्रप्राप्तीची इच्छा प्रगट केली. पुढे दितीला 2 मुलगे झाले. त्यांची नावे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू अशी ठेवण्यात आली. मोठे झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांपासून शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला. वनात जाऊन त्यांनी अनेक वर्षे कठोर साधना केली. त्यावेळी शंकर प्रसन्न झाले आणि कोणाकडूनही दिवसा रात्री पृथ्वीवर स्वर्गात मृत्यू येऊ नये असा वर शंकराकडून मागून घेतला. आपल्याला मिळालेल्या वराच्या आधारे ते स्वर्गात आले आणि त्यांनी इंद्राचे राज्य घेतले. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा एक पुत्र होता. तो महाविष्णू भक्त होता. विष्णूची भक्ती करतो म्हणून वडिलांनी त्याला खूप त्रास दिला. त्यामुळे नृसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध करण्यात आला. हिरण्याक्षाचा वराह रूपाने वध करण्यात आला. प्रल्हादाला विरोचन नावाचा मुलगा होता. त्याने सूर्याची आराधना केली होती. सूर्याने प्रसन्न होऊन त्याला एक मुकुट दिला होता. हा मुकुट जोपर्यंत तुझ्या मस्तकावर आहे तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही असे सांगण्यात आले. विरोचनाने अनेक राज्ये जिंकून घेतली. श्री विष्णूने सुंदर स्त्रीचे रूप धारण केले व त्याला मोहित केले. स्नानाच्या निमित्ताने अंगास तेल लावण्यासाठी डोक्यावरचा मुकुट काढण्यात आला आणि जोराने डोके दाबून त्याला ठार करण्यात आले.
विरोचनाचा एक पुत्र होता, तो म्हणजे बळी होय. येथेच अध्याय 29 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 30. वामन अवताराचे प्रगटीकरण. एके दिवशी महाविष्णू बली यांनी आचार्य शुक्राचार्य यांना बोलावून त्यांचे मनोभावे पूजन केले आणि प्रश्न विचारला. स्वर्गाचे राज्य फक्त इंद्रच भोगतो. आम्ही त्याचे भाऊबंद असून तो आम्हाला काहीच देत नाही. तरी त्याच्यावर काय उपाय आहे हे आपणच सांगा. शुक्राचार्य म्हणाले, यापूर्वी इंद्रपद मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांना यश प्राप्त झाले नाही. जो कोणी 100 यज्ञ करेल त्याला हे पद प्राप्त होऊ शकेल. तरी तू 100 यज्ञ कर, म्हणजे तुला स्वर्गाचे राज्य प्राप्त होईल. बलीने शुक्राचार्याच्या उपदेशाप्रमाणे वशिष्ठ भृगु यांना बोलावून यज्ञाला सुरुवात केली. शास्त्रशुद्ध पद्धतीने यज्ञातील सर्व कर्मे संपन्न झाली. मंत्राचा वेदघोष चालू होता. समधुर सामगायन सुरू होते. बलीने ब्राह्मणाला महावस्त्रे व सुवर्णदान देऊन संतुष्ट केले. बळीने शास्त्रशुद्ध पद्धतीने 99 यज्ञ केले. आता इंद्राला आपले पद जाण्याची भीती वाटू लागली. त्याने महाविष्णूचे स्मरण केले आणि आपले संकट कथन केले. विष्णूने त्याला अभय दिले आणि आदितीच्या पोटात तो गर्भरूपात राहिला. आदितीला पुत्र झाला. विष्णूंनी आपले मूळचे रूप प्रगट करून तो आदितीला आणि कश्यपाला म्हणाला, पूर्वी तू तपश्चर्या केली होतीस आणि तुझ्या पोटी जन्म घेईल असे मी वचन दिले होते. त्याप्रमाणे मी तुझ्या पोटी अवतार धारण केला आहे. एवढे बोलून पुन्हा बालकाचे रूप धारण केले. कश्यपाने या मुलाचे नाव वामन असे ठेवले. मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्याचे व्रतबंध संस्कार करण्यात आले. येथेच अध्याय 30 समाप्त होतो. आता आपण पुढील अध्यायामध्ये बघणार आहोत अध्याय 31 ते अध्याय 40. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.